अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाखया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वाचा दत्तवरान् दिव्यशक्तिपूर्णान् महायतीन् श्रीसुधीन्द्र गुरून् वन्दे नित्यं सद्धर्मवृत्तये। वेदव्यासदयापात्रं ज्ञानवैराग्यभूषणं श्रीसुधीन्द्रसुसञ्जातं संयमीन्द्रं नमाम्यहम्। सर्व चेन्नईवासींक गोत असेल म्हणकेची प्रतिवर्ष आमगेल्या चेन्नई काशी मठाचे लक्ष्मीपती वेंकटरमणाल मंदिरांतो हे पर्वकाल जावन सुचतसले कार्तिक म्हयनेंतो आम्ही दीपालंकार सेवा करचे एक पद्धती तशींची ह्या वर्स जाल्यारीची देवाल एक अनुग्रहान ते दीपालंकार सेवा आणि पुष्पपूजा करचे तसले एक भाग्य देवान आमकां प्राप्ती करून दिला। मस्त जनान निमगिलेल मणकेची ते कार्तिक म्हयनेन तू कितेक भटमाम तसल ते दीपालंकार सेवा आणि विशेष फुल्ला पूजा इत्यादी देवाल सन्निधानांत करचे मळेल खातीर जावन येनो ते प्रश्न निमगिलेल खातीर जावन आयज दिवसाक ते कार्तिक मासाचे महत्व तुमगेलो टू एक दोनी पुराणाची काणी संज्ञा मळेल खातीर जावन येनो हे व्हिडिओ आम्ही करतसाची विशेष रूप जावन येनो कार्तिक महिना म्हणलेची एक महत्व एक फलदायक तसल एक व्रत एक महिना ह्या महिनेन तो विशेष रूप जावन येनो कोणकी देवाल सन्निधानांतो एक दिव्य जळेता तका विशेष महात्म्य सांगिलस। प्रथम हे कार्तिक महिनेचे महात्म्य खंय प्रारंभ जाता म्हळ्यारी एकदा नैमिषारण्ये म्हळेल्यार ते एक दिव्य देशांतो शौनकादि ऋषिवरेण्य समस्त ಒಟ್ಟು ಮೇಣ್ಯೇನೋ ತಂಗಿಲ ಯಜ್ಞ ಯಾಗ ಇತ್ಯಾದಿ ಕರ್ತಸ್ ತಚ್ಕೆ ತದನ ते दिवसो ते शौनकादि महर्षिन याग करचे जागे तो सूत महर्षी येऊन पावतके तदना ते याग इत्यादी दल नंतर संजे वेळेचेरी ते शौनकादि महर्षी समस्त ಒಟ್ಟು ಬೇಯಿಸುನ್ ಏನೋ ते सूत महर्षीले प्रार्थन करताचके ऐच दिवस आमगेल यज्ञ याग इत्यादी संपन्नदल्ला तलारी तंतु दलेल कसनेक आमगेल श्रद्धेन की भक्तीन की मंत्रान की तंत्रान की दलेल ते दोष परिहार करचेक एक उपाय कसन म्हळ्यारी ज्ञान यज्ञ करचे तशी ऐच दिवसाक तुम्ही हांगा येवन पविलसाची हे ज्ञान यज्ञ आमकां करचेक एक भारी एक अवकाश तुमगेल निमित्त आमकां प्राप्ती जाल्ला म्हूण येनो ते शौनकादि महर्षी ते सूत महर्षीले प्रार्थन करताची तदना तो सूत महर्षी निमगीत के खंच विशयांत आमी आयच दिवसा चर्च करका म्हूण तुमी इच्छ पावताची म्हूण निमगिलें ना ते शौनकादि महर्षी म्हणटाच की हे कार्तिक मास म्हणल्यार एक विशेष म्हयनो म्हूण आमकां गोत आसा तलारी कसल खातीर तकता तितले एक महत्व म्हूण आमकां सांगू दत्व म्हूण निमगिलें ना तेदना सूत महर्षी निमगीत के हांतू हांव सांगचे कसने ना हेंच प्रश्न एक पंता नारदान चतुर्मुख ब्रह्माले वचून निमगिलेले ते काणी हांव तुमकां सांगता म्हूण सांगून घेनो तो काणी प्रारंभ करतके नारदू एक पंता चतुर्मुख ब्रह्माले वचून निमगीत के हे कार्तिक म्हयनेक कित्याक देवा इतले एक महत्व म्हूण निमगिलें ना तेदना ब्रह्मदेव सांगतके तुवें निमगिलेले भारी एक अत्यंत फलदायक एक प्रश्न समस्त लोकांक हाजे निमित्त बरेपण जाता तलारी ते कार्तिक म्हयनेचे महत्व हांव तुका सांगता म्हूण सांगून घेनो ब्रह्मा काणी प्रारंभ करतके गंगे नदीक एक पंता संशय येतके गंगा देवीक संशय येतके कसन म्हळ्यारी मक्का स्वर्गांत आशिल्लो तसल मक्का हे भूलोकांत एक भगीरथ प्रयत्न करून घेनो आपोवन हळ्ळींची तलारी आत्त कोण की जन मिगेल सन्निधानांत येवन घेनो तांणी स्नान इत्यादी करताच की तांगेल समस्त पाप मिगेल नदी तीरांतू तांणी सोन वताची ते पाप समस्त म्हाका अंटून घेनावे म्हाका लागनावे ते पाप म्हूण सांगून तीक मनाक भारी एक संशय येतके ते गंगे देवीक तेदना ती गंगा देवी ते महादेवाले वचून घेनो प्रार्थन करतके हे ईश्वरा समस्त जन तांगेल पाप परिहार करचे खातीर जावन येनो मिगेल सन्निधानांत येवन मिगेल नदी तीरांत येवन स्नान इत्यादी केलेल ताजे पुण्यफलान तांगेल पाप समस्त दूर वता तलारी ते ಒಟ್ಟು जालेल पाप पुरा म्हाका नवे लागता हांव ते खंय परिहार करून येवचे म्हूण गंगा देवी महादेवाले निमगीत के तेदन महादेव म्हणत की तू तसल संशय मनांत करून येवं नाका
कित्याक म्हळ्यार तूं गंगे साक्षात अत्यंत पवित्रांतू पवित्र जावन आशिल न्हय तूं तुका खंयचे पाप लागना म्हूण सांगतके तलारेची ती गंगा देवीक एक मनांत एक संशय के म्हाका कसनेपुणी एक परिहार तुम्ही सांगू का म्हळेल तेन्ना तो ईश्वर सांगतके हे कार्तीक मास म्हळेल तसले एक अत्यंत पवित्र जावन आशिल तो मासो त्या मासान तो ते कावेरी नदीन वचून कोण की स्नान करता तांगेले समस्त पाप परिहार दत्ता म्हूण महादेव गंगा देवीक उपदेश दितके तशींची ते तुला मास म्हळ्यार तुला मास आनी कार्तीक मास ಒಟ್ಟೊಟ್ಟು येवच तसल त्या समयान तो ती गंगा देवी ते कावेरी नदी तीरांत वचून घेवन स्नान करता ते एक म्हयनो ती तंतू वास करता म्हळेले ते देखून हे कार्तीक म्हयनेन तो कोण की ते कावेरी तलकावेरी म्हणटाची ते तलकावेरीन वचून स्नान इत्यादी करताच की तांकां समस्त ते गंगा देवील पाप परिहार करचे तसले सशक्त जावन आशिल ते कावेरी नदी तीरांत तो कोण की हे कार्तीक म्हयनेन वचून स्नान करताची तांकां अत्यंत पुण्य फल म्हूण ते महाविष्णू ते ब्रह्मदेव तो नारदाक उपदेश दिता तेदना नारद म्हणटा कावेरी नदी तीर आनी ते कार्तीक मास ते ಒಟ್ಟು मेळेल तेन्ना संगम जालेल तेन्ना इतलं पुण्यफल आसवा म्हळेल तेन्ना पुनः ब्रह्मदेव सांगतके कार्तीक म्हयनेन तो कोण की कावेरी वचून नदी तीरान तो स्नान करताच की तांकां तांणी केलेले जन्म जन्मांतर आशिल पाप समस्त दूर वता म्हूण ते चतुर्मुख ब्रह्म नारदाक उपदेश दिता तेदना नारद पुनः निमगितके विंगड कसने ह्या कार्तीक म्हयनेन तो विशेष आसवा म्हळेल तेन्ना ब्रह्मदेव सांगतके अति विशेषान तो विशेष कसन म्हळ्यार देवान चातुर्मास्य दावन घेवन उठोच तसल समय हे कार्तीक म्हयनो 4 महिना महाविष्णुन योग निद्रांत कुनो उठोच तसल पर्वकाल तक उत्तान द्वादशी म्हणजे हे कार्तीक म्हयनेन तो येवचे ते दिवस विशेष दावन देवाल सानिध्य खंय आसता म्हळ्यार ते तुळसी कट्टेंत आसतके तसल ते तुळसीक अत्यंत श्रेष्ठ पूजन करचे एक समय ते कार्तीक मास म्हूण चतुर्मुख ब्रह्म सांगतके ते देखून आमगेले एक पद्दतीन तो कार्तीक म्हयनेन तो ते देवाला तुळसी पूज इत्यादी करून पश्चिम जागर म्हणटाची ते देवा उठ देवा हे योग निद्रे देखून म्हूण देवाक काकडा आरती इत्यादी पुरा करून उगूर जगोच तसल एक क्रम तसल ते तुळसी इಲ್ಲದ पूजेयो ಕೊಳ್ಳನೋ हरिवल्लनो म्हूण दास इत्यादी सांगताची तसल श्रेष्ठांतू श्रेष्ठ ती तुळसी तसल ते तुळसीक कोण की हे कार्तीक म्हयनेन तो ते द्वादशी दिवस पूज करताच की तांकां अत्यंत फलदायक म्हूण तसल ते कार्तीक म्हयनेन तो तुळसीक अर्चन केल्यार कसन एक पुण्यफल म्हूण आनी एक काणीन तो चतुर्मुख ब्रह्म विश्लेषण दिता एक रायू एक कांची नगर म्हळेल त्या एक जागेन तो चोल वंशाचे एक राय आसतके तो रायो अत्यंत देवाला एक भक्ती के तक्का देवाल वेरी तो कसन करतके म्हळ्यार ते अनंत पद्मनाभ देवस्थाना वचून आभरण इत्यादी समस्त ते देवाक दान करून येतके तलारी तो हेर दिवसो त्या देवस्थानाक देवाल दर्शन घेवका म्हूण वच वेळेचेर थंय पळयल्यार ते विष्णुदास म्हळेल तो एक ब्राह्मणान समस्त ते देवाल अंगांत आशिल भांगार समस्त तुळसी हार घालून ताण ते दिसनातील म्हणके केला के तेदना ते रायाक भारी कोप येतके आनी तो राय म्हणतके हांव देवाक अलंकाराक इतले आभरण वज्र वैडूर्य इत्यादी पुरा दिलेलं आसा तलारी तुम्ही ते स्वीकार करनाशी ते दिसनातील म्हणकेची देवाल अंगारी अशी तुळसी हार घालामो हे कसन हे तुमगेल भक्ती म्हूण तो रायो तो ब्राह्मणाक जोर करतके तेदना तो ब्राह्मण सांगतके तुळसी दलान तू अर्चन केलेलं तसले पुण्य फल आनी खंयचेन तू ना म्हणतके तेदन ते रायाक कोप येतके आनी तो राय सांगतके देव तुगेल तुळसी दलाक बोलवत की नाही मिगेले आभरणाक तक प्रीती दत्ता म्हूण आमी पळया म्हूण सांगून तो एक ते एक शपथ घेतके
आज तुकुनो या देवाल सन्निधानांतू दिवस हांव एक याग कोरून येनो ताज नंतर त्या आभरण हांव देवाक अर्पण करता. तुवें तशीची तुळसी दळान देवा अर्चन करी देव तुक प्रत्यक्ष दत्की ने मिगेल यज्ञांत प्रत्यक्ष दत्की म्हूण पळया म्हूण सांगून एक स्पर्ध म्हणके प्रारंभ करतके. तशींची तो चोळ देशाचे रायो मुद्गल म्हळेल ते एक ऋषिक पुरोहित दवरून येनो तो ते यज्ञ याग विष्णू याग प्रारंभ कोरनो प्रतिनित्य तो यज्ञ याग कोरून येनो देवाक ते आभरण समर्पण करतके. तशींची तो विष्णुदास म्हळेलो तो अत्यंत परम दयाळू देवाल भक्तीच तक्का प्रदान तो नित्य तेगेले तोटांत तसील तसल ते समस्त ते तुळसी दळ गांतून घेवन देव सांगतके खंचकी एक दिवस म्हाका तुळसीन अर्चन दायना की ते दिवस घाल्लेल तसल ते समस्त फूल मिगेल हरदेरी फात्रान मारलेल म्हणके समान म्हूण घेनो तसल ते एक भक्तीन तो ब्राह्मणो ते तेगेल तोटान धरलेल तसल समस्त ते तुळसी दळ इत्यादी काण येनो देवाक चंद कोरून येने एक हार कोरून येनो ते हार नित्य तो देवाक अर्पण कोरून येनो ताज नंतर घरा येवन येनो तेगेले अन्न आहार स्वीकार करतशील के तो ब्राह्मणो अशींच मस्त दिवस चलत येतके. तेदना तो ब्राह्मण लेखतके देव मिगेले तुळसी दळ स्वीकार केला की ना की म्हूण येनो म्हाका कशी देवा म्हूण देवाले प्रार्थना करतके. तशींच प्रतिनित्या म्हणकेची तो ब्राह्मण सकणीची तेगेले आहाराक दवका दलेल समस्त शीत इत्यादी पुरा कोरून येन दवरून येनो ते देवाक म्हूण घंतिलेल तसल ते माळ घेवन येनो देवस्थाना वसून येनो देवाल सन्निधानांतू ते हार देवाक अर्पण कोरून येनो घरा येतके. घरा येवन पळयतना ताण ते तयार करून दवरलेल ते समस्त ते शीत अन्न इत्यादी कसने दिसनाके खाली जावन आसतके. तेजन तो लेखतके आयच्या दिवसाक म्हाका इतलेच म्हूण बरोवन दवरला दिसता कोणकी ते खाल्ला कोणाकी भूक लागिल्या तांकां उपयोग जाल्ला दवो म्हूण सांगून घेनो तो ब्राह्मणो कसने उलेनाके. हेर दिवसो तशींची देवा सन्निधानांतू ते हार समर्पण कोरनो घरा येवन पळयता तशींची अन्न नाके. तेदना ताका भारी एक मनान दिसतके मिगेल अन्न कोण खाता सबाये हांव सोदून काडका म्हूण सांगून घेनो हेर दिवस जाल्यारी तशींची ते देवाक गंतून दवरलेल तसल ते हार देवाक अर्पण कोरून घेनो वेगवेगळीत घरा धांवन येतके तो कोण ते अन्न करतस म्हूण पळोवका म्हूण पळयतना मस्त देह सपूर धांवन आशिल्लो अत्यंत एक मस्त सपूर धांवन आशिल्लो एक व्यक्ती ते अन्न घेवन धांवत आसतके. तेदना हाका पळोवन भारी दुःखीत जातके अयो तो अन्न मात्र घेवन वतस मू इतलो सपूर आस मू तो थोडे तूप घेवन खाल्लारी ताका चिके पुष्टी आसता म्हूण सांगून तुप्पा आयदान घेवन ताका मागशी धांवतके तागेल मागशेची तो सपूर कोण कितें जेवण चोरलेलो आसा तो लेखतके ह्यो ब्राह्मण ताका मारचे कायला म्हूण सांगून आनीके धांवन वतके. तशींच धांवन वतना तो कसने एक आंगांत बल नातिले तो अन्न कोण चोरलेलो आस की तो तुग्ग पडतके. तेदना तो ब्राह्मण तागेल लागीं वचून सांगतके हे तू कसले हे चोरला रिची अडना तूप थोडे घालून घे तू कितलो सपूर आस पळय तू अन्न खावन घेनो तृप्त दा म्हाका बेजार ना म्हूण सांगून तूप दितके. तेदना देव प्रत्यक्ष धांवन घेनो सांगतके तुगेल तसल एक भक्तीक हांव भारी एक मेच्चून गेलो म्हूण घेनो. तेदना तो ब्राह्मणाक भारी एक दिसतके हांव केलें तसलें अन्न महाविष्णून खाल्लं म्हूण तर जाल्यारी म्हाका कितलें पुण्यफल देवा म्हूण लेखतके. तेदना महाविष्णू सांगतके तूं नित्य ते तुळसी दलांत ते केलें तसल ते पुजे फलान तुका साक्षात वैकुंठ लोक प्राप्ती दत्ता म्हूण सांगून घेवन तो ब्राह्मणाक ते पुष्पक विमानांतू स्वर्गारोहण दत्तके. तेदना तो राय पडयतके तो ब्राह्मण स्वर्गारोहण दत्त आशिल्ल पळोवन घेवन ताका देव प्रत्यक्ष जाल्ला म्हूण घेवन सांगून घेनो त्या रायाक आनी तागेले पुरोहित्य मुद्गल म्हळेल ताका जाल्यारीची भारी एक दुःख दत्तके आमी इतलो श्रद्धेन भक्तीन यज्ञ याग केला जाल्यारीची तो वैकुंठ लोकाक ते स्वर्गाक पावलो म्हूण घेनो तांकां भारी एक दुःख दत्तके. तेदना महाविष्णू पुनः तांकां जाल्यारी प्रत्यक्ष जावन घेनो कितले आडंबर आस म्हूण तर जाल्यारीची ते तुळसी दला पुजेचे एक प्रीती म्हाका विंगड खंयचेंतू नाराया तुका जाल्यारी केलेले ते सेवेक तुका जाल्यारी हा मोक्ष दिता म्हूण सांगून घेनो त्या रायाक आनी ते तागेले आचार्य तो मुद्गल तांकां दोग जनाक जाल्यारी स्वर्गारोहण दत्ता म्हूण.
सांगचे तात्पर्य कसन म्हळ्यारी हें कार्तीक म्हयनेन दलेल तसल हें काणी ते कार्तीक म्हयनेन तो एक आमी दिलेल तसल ते देवाक तुळसी अर्चन की ने केलेल तसल ते तुळसी पूजेक असील फल यज्ञ यागाकवे ना म्हूण धकोच खातीर जावन येनो देवान सुरवेरी त्या ब्राह्मणाक मोक्ष दिवन तेज नंतर ते रायाक आनी तेगेल पुरोहित्याक मोक्ष दिले म्हूण येनो तसले ते तुळसी दलाच महत्व पळया यज्ञ याग इत्यादी वज्रवैडूर्य समर्पण केला रीची तेजकिंत आमी भक्तीन तुळसी दल देवाक ते कार्तीक म्हयनेंत अर्पण केला री तक असील तसल माहात्म्य विंगड खंयचेक ना कसलेक म्हळ्यारी देवाले एक कसंत समुद्र मतना वेळेचेरी उद्भव जालेल तसल ती तुळसी देवी साक्षात ते समुद्र मथन दत्तना ते धन्वंतरी रूप घेवन येनो अमृत घेवन महाविष्णू भायर येतके ते भायर येयल वेळेचेरी ते अमृत पळयल ते आनंदान तो आनंद बाष्प कसन की देवाल दोळे तुकून पडतकी ते बिंदू तुकून उत्पन्न जालेलीची ते तुळसी देवी म्हणून तसल ते तुळसीक कोण की या कार्तीक म्हयनेन तो नित्य पूजन करतकी ने विशेष जावन उत्तान द्वादशी दिवस पूज करतकी तांकां अत्यंत श्रेष्ठ एक पुण्यफल आसा हें कार्तीक म्हयनेन तो म्हूण येनो चतुर्मुख ब्रह्म नारदाक उपदेश दितके तशींची पुनः नारद निमगितके आनी कसन कोरयेत हें कार्तीक म्हयनेन तो म्हळेल तेदना पुनः चतुर्मुख ब्रह्म एक कहाणी प्रारंभ करतके कोण की हें कार्तीक म्हयनेन तो ते धात्री हवन करतच की तंक दलरीची अत्यंत पुण्यफल म्हूण येनो तो सांगतके तेदना धात्री हवन म्हळ्यारी आवाळे रुक्कान तूं मुळा वचून कोण की ते धात्री ते आवाळे रुक्का पूजन करून येनो वनभोजन इत्यादी करतच की आमी अनुनित्य जेवताना देवाक निवेद केलेलेच आमी स्वीकार करका तलारी आमी ते अभोज्य भोज्य कसन ते खावचे नज की ते खाय नातील नियम नातील समयचेरी कसने आमी खाल्लेले न्ही हे चातुर्मास्य कालांतू मस्त नियम असताची पयोव्रत तशींची धान्य व्रत म्हळ्यार ते कसने आमी पालन करनी म्हूण तर दलारी तसल ते पालन करनातील तसल पाप समस्त ते वनभोजना दिवस ते धात्री हवन कोरून येनो कोण की समस्त जन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ಗೇನೋ ते रुक्का मुळा बैसून जेवताच की तांकां ते समस्त ते दोष ते जावाण समयाचेर करनातील दवो न्ही कसन आमी खावचेनच की ते खायनातील खाल्लेल दवो तेजे समस्त एक दोष परिहार दत्ता म्हूण येनो सांगतके तशींची ते धात्री हवनाचे महत्व कसन म्हळ्यार ते रुक्का दर्शन पुणी करकाके न्ही दलारी एक आवाळे आमी स्वीकार करकाके विशेष रूप जावन आमगेल गांवादिकां सकड आवाळे माळ कोरयेन देवा घालची एक पद्दती दलारी आसा हें कार्तीक म्हयनेन तो तसले एक ब्राह्मण आसतके तो ब्राह्मणो अत्यंत शास्त्र नियम इत्यादी समस्त ಗೊತ್ತಸಿಲ್ तसल तो तेदना तो ब्राह्मणो तगेल पुತ್ತಾक उपदेश दितके कार्तीक महिना प्रारंभदल्ला तू हें कार्तीक म्हयनेन तुगेले यज्ञ याग इत्यादी कसननी कोरका की ते तूं कोरका तुगेल जपतप अनुष्ठान कोरका नित्य स्नान संध्यावंदन कोरका म्हूण तगेल पुत्ताक उपदेश दितके तो ब्राह्मणो तलारी तगेल पुत्ताक खंयचेंतू एक आसक्त नाके तेदना हांव खंयचेय हे विशय करना म्हणून सांगून गेलो ते तगेल अण्णान सांगिल्ले उत्तराक कसने मान्यते दिनाके तेदना तगेल अण्णा कोप येवन सांगतके मुखारसून जन्मान तूं तुका ब्राह्मण जन्म मेळयना तुका एक विंद्रा जन्म प्राप्ती जाता तुका हे देह देवान तुका दिलेलो आसा सत्कर्म करचेक असले नाकतातील करचेक न्ही म्हूण सांगून शाप दितके तेदना ते पुत्ताक दिसतके हांव केल्लेली चुकी मिगेल अण्णान सांगिल्लें वाक्य आज पर्यंत सत्य जाला म्हाका येवचे जन्म एक विंद्राचे जन्म येवन प्राप्ती जाता म्हूण ताका मनान लेखून तो तागेल्या अण्णालेच वचून प्रार्थना करतके हांव केल्लेली चुकी हाका कसन परिहार आस की तुमी म्हाका उपदेश करका म्हूण सांगिल्लें तेदना तेदन तो ब्राह्मण सांगतके कोण की एक मनुष्य तागेल जिवनान तूं अकर्म केलेलं आसा कसन करका की ते करनाशी रब्बिल आसा न्ही तागेला आहार नियमान तो शास्त्र कसन सांगता की ते करनाशी ताका वाट चुकून गेलेलं आसा की ताका समस्त कसन परिहार म्हळ्यार
कार्तिक महिनेन तो कोण की ते वनभोजन म्हूण सांगून ते धात्री वृक्षा मुळांत आवाळे रुक्का मुळांत बेसून देवाल ते हवन करून समस्त जना कोट मेळून कोण की भोजन करता तक्का ते पाप तक्का लागना म्हूण सांगून उपदेश दितके तशेंची तो ब्राह्मणाल पूत दलरी तो एक यज्ञ कोण धात्री हवन कोण कार्तिक महिनेन तो तगेल येवच जन्मान तो एक विंदूर दलरीची तज्जे येवच जन्मान तो पुनः तक्का ब्राह्मणत्व प्राप्ति दत्के तशींची त्या ब्राह्मणत्व प्राप्ति दलतना सत्कर्म कोरून तो दलरीची ते कार्तिक मासान धात्री हवन केलेलं तसल पुण्यफलान मोक्षाक वत्ता म्हणले चतुर्मुख ब्रह्म नारदाक उपदेश दितके पुनः नारद निमगितके इतल विषय पुन्हा तुम्ही सांगलाय तलारी विशेष दावन सुचे धात्री हवन वै तुळसी पूजा वै स्नान वै कावेरी स्नान वै तलारी दिवलौच विषयांतो कसने सांगिल नामो म्हणून निमगिलत ना पुनः चतुर्मुख ब्रह्म एक कहाणी प्रारंभ करतके एक अत्यंत श्रेष्ठ एक ब्राह्मण असतके तो ब्राह्मणाक तितल ज्ञानवंत दावन असतके तो ब्राह्मण तलारी तगेल बायल केश म्हळारी अकर्म कुर्च तीन कसन कुर्का म्हणसकी तज विरुद्ध कुर्चके तीन तसल त्या ब्राह्मणाक तगेल बायल अशी अन्याय करतस म्हूण तका भारी मना दुःख दावन कसन शास्त्र संगतके तज विरुद्ध ती चलतस म्हणल त्या दुःखान तो तक्का मरण प्राप्ति दत्के त्या योजून त्या ब्राह्मणाक मरण प्राप्ति दत्के तेदना ती विधवा स्त्री दावन भारी कष्ट अनुभव करतस्तके तलारी तिगेला अकर्म कुर्चे तीन सोडेल नाके तशींची ती खंय राब्ब नाके एक दिवस एक गांवां वचून एक ब्राह्मणाल घरा वचून आश्रय घेवन राबचे तसल एक पद्धत के तेदना एक दिवस ती एक ब्राह्मणाल घरा वचून यशींच अनाचार करतस्तके देवालय स्मरण करनाशी ने कसन खावचे नजिकी तसलेची एक खावचे ने उठोचे समयेचेर उठेनाशी वेळ करून उठोचे एक ब्राह्मण स्त्रीन कसननी पालन करका की ते कसने धर्म पालन करनाशी भारी एक अक्रम करतसील तसल ते पळोवन त्या ब्राह्मणाक अत्यंत दुःख दत्के तू मिगेल घरांत राबला तलारी अशी कसन शास्त्र विरुद्ध दावन तू करतस म्हूण सांगिल तेदना तेदन ती त्या ब्राह्मणाल बायल ती विधवा स्त्री म्हणतके मिगेल एक गुण यशींची गुण किश बदल सुचे म्हूण निमगिल तेदना तो ब्राह्मण सांगतके गुण म्हणेल विषय कसने ना आम्ही देवा लागी आमगेल मन कितल व्हरताच की तितलेची सत्वगुण आमकां प्राप्ती दत्ता म्हणून तो ब्राह्मण सांगतके तशींची तो ब्राह्मण तिक उपदेश दितके तू हे कार्तिक महिन्यात प्रारंभ दवचे वतस ते कार्तिक महिनेन तू देवाल एद्रा दिव्य लावन तू तुगेल मन एकत्र करून देवाल स्मरण करी तुगेल समस्त जन्म जन्मांत केलेल तसल पाप समस्त परिहार दत्ता आणि चांग बुद्धी देव तुक दिता म्हणून त्या विधवा स्त्रीक तो ब्राह्मण उपदेश दितके तेदन ती विधवा स्त्री निमगितके हाम कितल पाप केला म्हण तुक गोतना मिगेल पाप एक दिव्येन तू परिहार दवचासवा म्हणतके तेदना तो ब्राह्मण म्हणतके ते दिव्य आम्ही जळेल म्हणून तर दलार येवच कसन म्हळ्यार अग्नी तर अग्नी आम्ही गोत्तसून की गोतनाशी की आपळार वे आमकां हाताक केश हुंसाण लागत पळय तशींची आम्ही गोत्तसून की गोतनाशी केलेल त्या पाप दलारीची ते समस्त ते दिवला येईल तसल पुण्यफलांत धूर वता हांव तुकी काणी सांगता म्हूण सांगून तो ब्राह्मण एक काणी सांगतके एक ब्राह्मण असतके तो ब्राह्मण दलारीची तका नित्याची एक खेळचे एक अभ्यास के ते दुड्ड दवरून खेळचे तसला एक अभ्यास के तका तेदना खंय जाग मेळ्ळी के तेदना अयोध्या नगरांतो तो वचून घेवन पावतके ते अयोध्या नगरांतो खंय ते दुड्ड दवरून खेळचे तसल ते जूज खेळचे तसला पद्धती खंय तक मेळ्ळी के ते दुखून तो एकलोची एक देवस्थाना भितर उड्डून ते एकलो बेसून दुड्ड दवरून जूज खेळत आसतके तेदना तो पळयत के काळोख दत्त आयला म्हूण सांगून थंय एक दिव्य असतके ते दिव्येक तेल घाल वाती घाल तो ते दिव्य जळोवन घेवन दवर तो ते जूज खेळचे प्रारंभ करतके दुड्ड दवरून खेळचे प्रारंभ करतके ते प्रारंभ करतानाची तक्का थंयची मोक्ष प्राप्ती दत्के तेदन तो लेखतके माव गोतनाशी एक दिव्य जळेले कची म्हाका इतले एक पुण्यफल म्हणून तो इतले दिवस हांव अन्याय करतसील म्हूण तो लेखतके
तेदना ते विधवा स्त्रीक तो ब्राह्मण उपदेश करत के हे काणीन तो ताव गोतनाशी देश अयोध्या जागो देवस्थान तशींच काल कार्तिक मास देशे काले च पात्रे च म्हणतची आम्ही तेत्ते देशांतो तेत्ते कालांतो तेत्ते समयचेरी कोरका दलल तसले केल्ल म्हूण सरदलारी आमकां देव वलवता तशींची हे कार्तिक म्हयनो प्रारंभ दत्तस तू ते दिवली लावन घेनो देवालेद्राक प्रार्थन केलेलं मात्रान जन्म जन्मांत आम्ही केलेलं तसले खंयचे एक पाप दलारी परिहार जावन घेनो आम्ही नित्य सत जीवन चांग रितीरी जीवन करचेक एक देव आमकां योग्यता प्राप्ती करून दिता म्हणून तो ब्राह्मणो ते विधवा स्त्रीक उपदेश दितके तेदना ती निमगीतके हे कार्तिक म्हयनेंत दलारीची एक दिव्य जळेलेक इतलं पुण्यफल वा म्हूण निमगिलेल तेदना तो ब्राह्मण म्हणतके दिव्य जळेलार मात्र न्ही कोण की ते दिव्य जळोचेक सहकार करता आतां तूं दिव्य जळयतस तलारी तुगेले तेल ना तेदना आमी कोण की तेल दिता तक दलारी ते दिव्य जळेलेल तसले एक पुण्यफल तेल अस वाती ना कोण की ते वाती दिता तक दलारी पुण्यफल अस एक समयचेरी एक दिवसो एकलीन दिव लावन दवरलेला ते दिवली उजवाडाक एक विंदूर येवनो तान तसील तेल पूरा पिवन घेवनो ते घोलके ते तेलनी पिल्लेल नंतर ते दिवली हुगूर संत दवचेक प्रारंभ दलके ते विंदूर घुविल पेटाक तगेल बाल त्या वातीक लागोनो त्या वाती मुखार चिके वेरेल पेटाक वपास ते दिव जोडचेक प्रारंभ दलके तज्ज पुण्यफलानाचे त्या विंदुरो येवचे जन्मांतो एक श्रेष्ठ ब्राह्मण जन्माक प्राप्ती दलके त्या विंद्राक तसले आमकां गोत्तसुनू गोतनाशी हे कार्तिक म्हयनेंतो ते विंद्राक कसंदल म्हणू गोतना तलारी ते वाती होड केलेल तसल त्या पुण्यफलान तका ब्राह्मण जन्म प्राप्ती दलके तशींची हे कार्तिक म्हयनेंतो खैकी दिव जळयताची आम्ही तंत आमगेल निमित्त जाल्लेल तसल सहकार केल्यारी आमकां चांग एक पुण्यफल प्राप्ती दत्ता म्हणून त्या ब्राह्मणो त्या विधवा स्त्रीक उपदेश दितके तशींची नारदाक भारी संतोष दत्के हे समस्त काणी ऐकून घेनो तसले हे विशेष जावन आशिल्ले कार्तिक म्हयनेचे पर्वकालांतो आमगेले चेन्नई काशी मठांतो आम्ही दीपालंकार सेवा तशींची पुष्पालंकार सेवा इत्यादी करतसाची तंतु दलारी समस्त तुम्ही येऊन घेनो भाग घेऊन घेनो हरी गुरुला अनुग्रहाक पात्र दवका विशेष रूप दाहनो हे वर्ष चिक्के विजृंभणेर कुर्च तसले एक अवकाश आमकां प्राप्ती जालेलो आसा कोण की येऊन घेनो हे पूज कोरका म्हणस की तुम्ही सुरवेरीची मठा ऑफिसाक फोन करून घेनो त्या दिवस कितले जन अलाव आस की तितले जनाक मात्र मी भितर सोडू दत्ता ते दुखून सुरवेरीची निमगून घेनो ते दिव जोडचे की ने दिव जळयताना कसने एक सहकार करचे की दलारी तुम्ही येऊन घेनो पावयेत ने एक पुष्पालंकार सेव करूयेत दीपालंकार सेवा इत्यादी करूयेत ने कसने ने दलारीची ते 6:30 घंटेक दिव लवचेक प्रारंभ करताची तंतु दलारीची कोणे पुणी आसक्त आशिल्ले येवनो देवाल सन्निधानांतो दिव लावन घेनो वचयेत तशी हे समस्त हक्का सुरवेरी ऑफिसा फोन करून येवयेतवे म्हूण निमगुनो ताजे नंतर तुम्ही समजून केल्लारी बरें म्हळ्यार गव्हर्मेंट नॉर्म्स प्रकार कसन कितले जनाक आमी सोडू दत की तितले जना सोडतसच म्हळेल कारणा निमित्ती हे समस्त तुमगेले हांव सांगचेक इच्छा पावता हे व्रताचे महात्म्य आयकलेले समस्त जनाक तलारीची स्वामेले देवाले विशेष जावन आमगेले चेन्नई काशी मठाचे लक्ष्मीपती वेंकटरमणाले अनुग्रह प्राप्ती दवो म्हणून सांगताची मिगेले हे 2 उत्तर देवाल पाया म्हणून तो कृष्णार्पण करता तत्स श्री हरी कृष्णार्पणमस्तु।